पैसे एवढे नव्हते की मेस लावावा, म्हणून जे काही 10-10, 5-5 रुपयाचा असेल तो खाऊन पोट भरणं होतं आमचं. आता चालू. ही मुलाखत चालू आहे 2 वेळच्या जेवणासाठी. ही मुलाखत पास झाल्यानंतर काय मिळतं तर फूड स्कॉलरशिप. पुण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी मुलं येतात. यातील बहुतांश मुलांच्या घरची परिस्थिती बेताची असते. शिक्षणातून आपल्याला आपल्या गरिबीवर मात करता येईल ही स्वप्न घेऊन ही मुलं येतात. पण यांच्या वाटेला पुन्हा येते ती गरिबीच. पुण्यात रूम घेऊन राहायचं तर 2 ते 3 हजार रुपये, 2 वेळचे मेस लावायची तर 3 हजार रुपये आणि इतर खर्चाचे 2 हजार रुपये. असं कितीही काटकसर करून राहायचं म्हटलं तरी 6 ते 7 हजार रुपये खर्च होतात. पण 1000 रुपयात मी भागवू शकते महिना. हां, म्हणजे अख्खा महिना तो 1000 रुपये पुण्यात काढतेस. हां, 1000 रुपयांवर महिना काढणाऱ्या मुलीही या पुण्यातच आहेत. कुठेतरी हॉस्टेलवर रूमची सोय करून खर्च आटोक्यात आणला जातो. पण हा खर्च वाचतो तो जेवणाच्या डब्यात. एक वेळचं जेवण करून दिवसात फक्त 10 रुपयांचा वडापाव खाऊन मुलं आपला खर्च वाचवतात. आणि याच परिस्थितीसोबत संघर्ष करण्यासाठी पुण्यात सुरू आहे फूड स्कॉलरशिप. मी कुलदीप आंबेकर स्टुडंट हेल्पिंग हँड संस्था चालवतो. गेली 8 वर्षापासून जे विद्यार्थी पुण्यात उच्च शिक्षणासाठी येतात त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना परिस्थितीमुळे सकस आहार मिळत नाही, एक वेळचंच जेवतात. अशा विद्यार्थ्यांना आम्ही फूड स्कॉलरशिप देतो. कुलदीप आंबेकर देखील अशाच परिस्थितीतून आलेला. दुष्काळी भागातून येणाऱ्या मुलांच्या फी माफीसाठी लढताना त्याने फूड स्कॉलरशिप सुरू केली. एकीकडे समाजासाठी काहीतरी चांगलं काम करणारे डोनर तर दुसरीकडे परिस्थितीसोबत संघर्ष करणारी मुलं, यांच्यामधला दुवा म्हणून या कामाची सुरुवात केली. डोनर म्हणून येणारे लोक इथं थेट मेस चालवणाऱ्या व्यक्तींकडे पैसे देतात, तर योग्य मुलांच्या मुलींच्या हाती डबा पोहोचावा म्हणून कुलदीपची संस्था काम करते. तुला फूड स्कॉलरशिप का हवी? जेवणासाठी मुलाखत घ्यायचं याचं मला म्हणजे वाईटच वाटतं, परंतु ते घेणे का गरजेचं आहे की त्याचं पण त्या स्कॉलरशिपला मग मी म्हटलं की त्याचा आत्मसन्मान पण वाढला पाहिजे. की अरे नाही आहे, मला कुणीतरी असं ही करत नाही आहे, म्हणजे काहीतरी उपकार नाही करत, मला एक माझ्या कोर्सेसला किंवा माझ्या स्किलला बघून त्यांनी ही स्कॉलरशिप दिलेली आहे. त्यामुळे त्याला आम्ही स्पेसिफिक फूड स्कॉलरशिप नाव दिली. जसं इतर कुठलंही स्कॉलरशिप तुम्हाला पैशाच्या स्वरूपात वसतिगृहाच्या स्वरूपात मिळतात, पण खाण्याच्या स्वरूपात तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणून आम्ही याच्यामध्ये नाव पण देताना आम्ही कुठं मेस त्याच्यामध्ये कुठं आपण त्याला असं स्वरूप दिलं नाही, कुणीतरी देते म्हणून त्याला फूड स्कॉलरशिप दिली की जेणेकरून त्या स्कॉलरशिपचं पण महत्त्व अधोरेखित व्हावं आणि देणाऱ्याला पण असं वाटतं की आपण एखादी स्कॉलरशिपसाठी मुलांना मदत करतो. हे काम पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो कर्वेनगर येथील तिखट मीठ या ठिकाणी. हेल्पिंग हँड मार्फत एकूण 450हून अधिक डबे विद्यार्थ्यांना पोहोचवले जातात. तर तिखट मीठ या ठिकाणाहून त्यापैकी 100 डबे पोहोचवले जातात. हे 100 डबे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जात असल्याचं कुलदीप यांनी सांगितलं. हे तो खूप चांगलं आहे. आम्ही म्हणजे ज्या गरीब आहेत त्यांना देतोय, हे खूप चांगलं काम आहे. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की कुठली मुलगी अशी उपाशी नाही राहायला पाहिजे तिथे, तिच्यासाठी हे सगळं करतोय आणि हे फ्री पोहोचवलं जात आहे. आम्हाला चांगलं वाटतं, उलट गर्व आहे आम्ही असं काम करतो त्याच्यासाठी. त्यानंतर हे डबे ठिकठिकाणच्या स्पॉटवर जातात. पुण्यात असे साधारणपणे 5 ते 6 स्पॉट आहेत. SP कॉलेज, मॉडर्न कॉलेज, हडपसर, गांजवे चौक, पुणे विद्यापीठ अशा ठिकाणांवर वेगवेगळ्या मेसमधून हे डबे दिलेल्या वेळेत पोहोचतात. पण महत्त्वाचं म्हणजे हे डबे योग्य हातात पोहोचतात. पुणे सिटीमध्ये चांगल्या कॉलेजला नंबर लागला होता ना मार्क्सनुसार, पण एक असं पण वाटत होतं की पुणे सिटीमध्ये गेल्यानंतर खर्च किती होईल आपला, म्हणजे खायचा प्यायचा ट्रॅव्हलिंगचा खूप खर्च असतो ना एका सिटीमध्ये दुसऱ्या सिटीमध्ये शिक्षणासाठी. तरी पण माझ्या आईवडिलांनी म्हणले तू जा, म्हणले तू करू शकतेस, म्हणले तुझ्या विश्वास आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, म्हणले की तू करू शकतेस हे गोष्ट, तू जा, म्हणले आम्ही कष्ट करतो आम्ही पैसे पुरवतो पण तू शिक्षणच घे असं बोलले मला. शेती पण नाही आहे जास्त आम्हाला, म्हणजे मजुरीच करतात माझे आई वडील दोघे पण. जेवणाचं म्हणजे सकाळी 9ला कॉलेज राहायचं ना, मग मी सकाळी 9ला यायचे, मी टिफिन काहीच करत नव्हते, डायरेक्ट कॉलेजला येणार. 4-5ला कॉलेज सुटल्यानंतर बसचा ट्रॅफिक 6-7 वाजायचे मला घरी गेल्यानंतर. घरी गेल्यानंतर करायचे
तेवढं कधी खिचडी करायची, घरी गेल्यानंतर पण करायचं, खूप कंटाळायचा ना, चपाती भाजी, खिचडी करणार आणि खिचडीच खाणार आणि तसंच बसणार. कधी टाईम भेटला तर रविवारी तेवढा स्वयंपाक करणार आणि मग ते 2 टाईम जेवणार असं. दिवसभर मी जेवणच करायची नाही. घरी गेल्यानंतर डायरेक्ट 1 टाईमच रात्री माझं जेवण व्हायचं, नाश्ता वगैरे पण नाही. असं कधी टाईम भेटला तरच करायची. म्हणजे ती घरी गेल्यानंतर करणं म्हणलं एवढं धावपळीतून खूप कंटाळा आहे. स्टार्टिंगला असं ॲडजस्टमेंटच होत नव्हती जेवणाची. 1 वर्ष तर केलंच. उपाशी पोटी म्हणजे असं रात्री नव्हती उपाशी राहत, पण दिवसभर राहत होते. आणि दिवसभर तेवढं काही वाटायचं नाही ना कॉलेजमध्ये तेवढं काही. मेन प्रॉब्लेम तर पैसाच आहे ना ह्याच्यात. पैसा म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेममुळे ती मेस लावू शकली नाही ना, म्हणजे मला लावू वाटली नाही, कारण तिकडे पण खर्च होतोच ना माझ्या बहिणींचा दुसऱ्या. म्हणून मी तर पैसे वाचवण्यासाठी मेस पण लावली नाही, घरीच करतो असं. शिक्षण नाही थांबलेलं. आपल्या आईवडिलांनी आपल्या एवढं विश्वासानं पाठवले ना, मग त्यांनी एवढं करतात तर आपण पण त्यांच्यासाठी करू शकतो ना. आणि ती स्वतः माझ्यासाठी पण करत आहे ना मी शिक्षणाचं, मग त्यात मी कॉम्प्रोमाइज नाही केली. माझं असं स्वप्न आहे की मी स्वतःच्या पायावर उभा राहावं. माझ्या आईवडिलांनी जेवढे कष्ट केलेत त्या कष्टाची जाणीव ठेवून मी काहीतरी त्यांना करून दाखवावं, एवढंच आहे सर. अशाच या गडचिरोलीच्या मुली पुण्यात आल्यानंतर 15 दिवस उपाशीच असणाऱ्या मुलींपैकी एक मुलगी पुन्हा गडचिरोलीला गेली. प्रत्येकीच्या डोळ्यात शिकायचं हेच स्वप्न, पण पुण्यासारख्या शहरात शिक्षणासाठी पाऊल टाकताना या मुलींच्याकडे फक्त 1000 रुपये होते. पुढं काय करायचं ते देखील यांना कळत नव्हतं. माझ्या हातात फक्त 1000 रुपये होते आणि 1000 रुपयामध्ये मला जसं महिना झाला, ह्या महिना काटायचं होतं, तर विचार करत होते की 1000 रुपये हे थोडेसे आहेत. पुणे म्हटल्यानंतर शहर खूप जास्त असतो. 1000 रुपये त्यांच्यासाठी एक रुपयाची गोष्ट असते आणि मी 1000 रुपयेच घेऊन आली होती. मला असं वाटत होतं की मी काय करणार काय नाही, पण जिद्द होती मनात की तर आज आहे, परत नाही जायचं आहे. जे शिक्षण घ्यायसाठी आली आहे मी, परिस्थिती बदलायसाठी आली आहे, ते मला पूर्ण काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. म्हणून मी 1000 रुपये धरून आली. 1000 रुपये धरून आल्यानंतर मला इथं आल्यानंतर राहण्याची पण सोय नव्हती, कारण की एवढ्या ठिकाणामध्ये एक मुलगी असणं, राहण्याची सोय न मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते. इथं आल्यानंतर मला सोय मिळली. मग नंतर खाण्याचा प्रॉब्लेम होता. खाण्याचा प्रॉब्लेम आम्ही वडापाव खाऊन आमचं गुजरबसर केला. त्याच्यानंतर घरून जे काही आम्हाला खाण्यासाठी मिळाले, चिवडा वगैरे, त्या काही गोष्टी आम्ही करत होतो. आता प्रश्न पडतो तो म्हणजे 2 वेळेच्या जेवणासाठी मुलाखत कशासाठी? तर यावर कुलदीपच म्हणतो की हे दान नाही, ही स्कॉलरशिपच आहे. मुलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू नये म्हणून मुलाखत घेतली जाते, ज्यामध्ये त्यांच्या परिस्थितीसोबत त्यांच्या मार्कांचा, त्यांच्या इच्छाशक्तीचा आढावा घेतला जातो आणि हा तुमचाच अधिकार आहे म्हणून फूड स्कॉलरशिप दिली जाते. पुण्यात मेरिटवर ॲडमिशन मिळवून 2 वर्ष एकच वेळ जेवणारी सायली आलाट, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून आलेल्या आणि आपल्या घराण्यात पहिल्यांदाच शिक्षण घेणाऱ्या गडचिरोलीच्या या मुली, 1000 रुपयात पुण्यात राहून शिकणारी अस्मिता लाटलवार. हे सगळं आपल्या आजूबाजूला अंगावर येणारी परिस्थिती असताना याच समाजात फूड स्कॉलरशिपची योजना आणणारी पोरं देखील आहेत. हेच काय ते सुखावणारं चित्र.